रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या मध्ये. तर मंडळी, आता मी सकाळी सकाळी मस्त 2-3 कॉन्टेंट शूट केलं स्वतःच्या आवाजात. म्हणजे आयडिया दुसऱ्यांच्या असतात, पण मी स्वतःचा व्हॉइस देते आणि स्वतःचे मेमीज ऍड करते. तर आता मी शूट केले. अय्या, आणि काना झोपलेला होता, काना पण आता उठला. लगेच उद्योग चालू झाले आमच्या कानाचे. त्रिशू स्कूलला गेली, आज हाफ डे, तर 12:30 वाजताच येईल ती. मला आता काही कपडे पण फिटिंग मारायचे, जसं की हा नाईट ड्रेस आहे ना, हा पण थोडा ढिल्लाच वाटतो. आणि हा कॉर्ड सेट पण मागच्या वेळेस फिटिंग मारला होता, पण थोडा जास्त टाईट झाला होता, म्हणून मी परत उसवला होता. तर आता तो पण फिटिंग मारायचा आहे. चल खाली चल. तर आता मी खाली जातो, जेवण वगैरे करतो, पर्यंत त्रिशू येईल. बाकीचं दाखवते मी काय काय होतंय. ब्लॉगचं बोलायचं पाठव ना. कोणाला पाठवू? टीचरला. कशाला? टीचरने सांगितलं ना, लिंक पाठव असं. हे कशाला पाठवायचं टीचरला? पाठवायचं. मग गप बस, पाठवा जा कपडे बदल जा. आमचं वादळ घरी आलं आणि हे तुफान घरातच राहत. बबली काय नाटक लावले रे? रडा रडी. पप्पा मागे त्या कोपऱ्यावरून धरून आणलं पाहिजे. दगड किती जायचं तुला? जर समजा पडलं नाही तोंडावर आपटून कळत नाही ना त्याला. काय चल फिरून येतो. फिरायला जायचं. अगं बाई ग, आम्ही आता फिरायला चाललोय. दुपारचे आम्हाला कामधंदे नाही, आमचे पोरोनुसार टॅव करता. कुठं कुठं तू सांग, कुठं जायचं? कुठं? बाबा कुठं गेला आपल्याला नाही माहित ना. नुसतं हिंडकायला पाहिजे या पोरांना. ऊन पाय किती आहे. इथे बसू आपण उन्हात जरा वेळ, मग झोपायला जाऊ. तुझा जा, कुठं जातो जा. ते पाय त्रिशू चालले. त्रिशूचा तू हे पाय गुड्डू अक्षित आले खायचे ना. आज आमच्या घरी गुड्डू अक्षित येणार आहे. मग आम्ही त्रिशूचे गुड्डू अक्षितचे छान छान गेम्स घेणारे. मस्त चॅलेंजिंग व्हिडिओ बनवू काहीतरी. तर काय चॅलेंज घेऊ काही कळत नाहीये. तू कुठं बघ, कुठेही चाल, तुला आम्ही घ्यायला नेणार. माझं दिवसभर डोकं दुखत असतं नुसते. मी टेन्शन घेते माझे सबस्क्रायबर कधी वाढतील, कधी माझा वॉच अवर्स पूर्ण होईल. तर इतकं टेन्शन घेते गाईज की माझे अख्खे केस गळून गेले, झोप उडून गेली आहे. जरी वाटत नसेल तरी येतं मला टेन्शन की कधी मला गुगल ॲडसेन्सचं लेटर मिळेल आणि माझं चॅनल मॉनिटाईज होईल. थोडंच राहिलं गाईज, सपोर्ट करा जरा. असे व्हिडिओ जास्त पहा माझे, म्हणजे माझं वॉच अवर्स पटकन कंप्लीट होईल. फक्त 500च बाकी राहिला आहे. आणि बाकी काहीतरी चांगला व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवते मी आज. मग बघा तुम्ही. काहीतरी गेम्स खेळू मग मी. आपण आता गुड्डू अक्षित आले, अंताक्षरी बिंताक्षरी किंवा असं काहीतरी चॅलेंजिंग गेम नसतात का, जो जिंकेल त्याला आपण प्राइजेस ठेवू. काहीतरी प्राइज माझ्याकडून. बोके चल इकडे. हे पोरं झोपती नाही, दुसऱ्याला पडू देत नाही. असे डोळ्यांचे आगाग होते. तर रात्रीचे त्रिशू लाडत नाही यायचं, बिलकुल लाडत. माझ्या केसांसोबत अजिबात खेळायचं नाही. बांधले तरी दुखता माझे केस, तू ओढते इकडे बावळट. रबर लावलं तरी डोकं दुखतं माझं. खटकन केस ओढले बरं का मम्मीने. नालकपणा करू नको. तिच्या माझं डोकं दुखतं. मी काल पण डोकं दुखत होतं यार माझं. मॅडम हिचा व्हिडिओ बघताय ना तुम्ही, कशी त्रास देते बघा आईला. आईचे केस ओढती, बघून घ्या हिचं पराक्रमी. शाळेत जरी बोलत नसे, हिच्या तोंडावरची माशी उडत नाही शाळेत. आणि घरी पा कशी उद्योग करते. हिला जरा रागवत जा शाळेत. मॅनर्सलेस एक नंबरची. आणि हा बोक्या झोपायला ऐकत नाही. आधी तुमच्या शाळेत आला उलटा करून हाना याला. एकाना सातू बाबाला पळ 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 पळ. आला. ए बाबा तिकडे नको पळ, सातू बाबा आहे त्यानं, पळ. अरे बिना चपलीचं पळायला लावशील तुम्हाला. अरे साधू बाबा आला ना, सांगते मी तुला. तू लांब पळतो अजून. हे पोरांना घरात जसा काटा टोचतो. आज तर दुपारचा सुरू झाला, काल तरी सायंकाळी निघाला होता बाहेर. असं तुला यायला नाही लावलं ना डायरेक्ट. हा काट्या कुट्यात चल साधू बाबा आला. चला मामा मारेल. तर त्रिशू चालली झोपायला, आपणच राहून जाऊ बरं का. मग आता याला जबरदस्ती झोपावं लागेल. लय पोरं त्रास करता बाई. शपथ. इकडे घरात त्रिशूला बोलत आहे. चला
वरती चला. अरे बापले लहान बाला झाला का आमचा कानू रेंगत चालू राहिला. ते बघा कसं चालू राहिलं लय लाडा तिथं मध्येच काय काय गुण करतं ते. आता उभं चालता येतं नाही याला कसं चालू राहिलं काना. इकडे 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 आपल्या रूमात नको ती झोपणार मस्ती आली आता. ती पण झोपणार आहे चल झोपून घे चल नुसता कहर. चल धुळीत जा झोप स्वतःहून जा. नुसता कळतो ना काढतो नको ना रे. काम नको पडू यार. खाल्लेलं जिरून टाकता तुम्ही कुठं. त्याला झोपी लावते मी आता. ती झोपणार आहे ती. काय गॉगल कुठून काढला बाई. पप्पाच आहे का. आता तो बी तेच मागेल बाई. चल गाडी चालव का ना गाडी चालव. काय पाहतो तिच्याकडे. त्याला लावतो 1 मिनिट गॉगल लावतो कसं दिसतो बघ ना. खाली साधू बाबा आहे. ये आमच्या घरी कोण आलं. ये बापरे कृषीचे फ्रेंड्स आले ना भो. काय नाही बापरे. बा कोण आलेले भो. खाऊ घे नाले तुला खाऊ घे नाले. मम्माच खाऊ खाऊन जाते बरं त्यांचा. आता लगे गेम खेळू. ये बापरे कोण आलेले. चला तिकडे. तो खराब करून टाकला काय. तर गाईज आमच्या घरी लहान पोरांसाठी खाऊ आणलं तर मोठे माणसंच खाऊ राहिलो आम्ही. बाबा उद्या 2 आणे का मला. आपण आहे ना एक चॅलेंजिंग व्हिडिओ बनवायचा आहे. कसा म्हणजे ते नाही का युट्यूबला काही लोक चॅलेंज करतात. माझ्याकडे पोरं नव्हते आता तुम्ही आहेत. आपण रात्री काहीतरी गेम टाईप करू असं नाही का. वेगळे हे चॉकलेट ते ठेवायला पाहिजे असं म्हणजे सपोज आता असे ग्लास ठेवलेले त्यांच्यामध्ये बॉल टाकायचा सपोज. नाही आता जाऊ दे त्याने पूर्ण पण असं काहीतरी गेमिंग करायचं का आपण. तर मंडळी आज मुलांसाठी मस्त मी पोटॅटो रोस्टेड सँडविच बनवणार आहे. डायरेक्ट तव्यावरचे रोस्टेड कारण तेल कसं खोकले वगैरे लागतात. मागच्या वेळेस बिचारा अक्षित आला होता आणि त्याला ताप आला होता आमच्या घरी येऊन. तर इतकं वाईट वाटायचं का बरं बिचारायला ताप आला बॉस. तर मग थोडं म्हटलं हेल्दी स्टाईलच बनवू. तर आज त्यांच्यासाठी मस्त सँडविच बनवते. हे मस्त कंस भाजून दिले आता त्यांना मस्त थंडी तर गरम गरम कंस पोरं खाते. तर अशी तयारी चालू आहे आमची. आता तेवढाच आहे त्यांना खाऊ नाही आज नाही जुना आहे तो पहिले लावलेले मस्त कधी खाता खाता आमचाच ब्लॉग चालू इकडं.
हसू येतं ना, असं ऐकलं की वाटतं ना काय कॉमेडी वाटतं ना काय. मी कोणाला तरी हसू यावं म्हणूनच बोलते, तसं मला काय हौस आहे का? मला ही इतकी बेकार पोरगी ना, शपथ खूप वैताग आहे ग तुझा. असं वाटतं की काहीतरी वेगळा कंटेंट पाहिजे म्हणून हिंदी प्लस मराठी मिक्स करते मी. ते गाण्याची गाडी खबर झाली. वाटतो ना युनिक कंटेंट. काय म्हणतो ते गाण्याच्या गाडीला वॉरंटी असेल ना, पाहिजे ना. जाऊ दे आता काय, रिपेअर करून भेटते. पप्पाने एक केली होती घरच्या रिपेअर केली होती, तिने परत तोडली. आणि भाऊ ना काही त्रिशू आवाज कमी कर. बाकीचे किती स्लो आवाजात बोलताय. तिला भावच नका देऊ रे. तू पैसे तोडून आण ना मागच्या दारू. अक्षितला सगळे डायलॉग पाहते. असं मनपासून ब्लॉग बघणारे व्ह्युअर्स पाहिजे. अक्षित मनापासून बघता बिचारांना सगळे डायलॉग मला आले तसे तेच सायकू राहिले तुमचे ब्लॉग पाहतो. आज हे टाकले, काल ते टाकलंय, दॅट तोंडी पाठ. माझं सुद्धा शुभम काका तुम्ही माझ्याच घरचं आम्ही एवढ्या मनापासून यांना या वस्तू घेऊन देतो. वाईट असतं ना रे. अरे तू झोपून गेला रे, एक शब्द सांगितलं हाय होयो. केस नको ओढू त्रिशू, खूप घाण सवय. माझी पण दुपारी खूप ओढले तिने केस. सोडणार ना. हा जाता जाता काय टाकलं कर तिला. आमच्या घरात सगळ्यात जास्त आवाज म्हणजे त्रिशू के मध्ये आहे का? आहे 2-3. मग 60K शेतकरी म्हणून युट्यूबला गेलं ना, माझ्या चॅनलवर गेलं ना, पॉप्युलर म्हणून ऑप्शन येते. तर सगळे पॉप्युलर कोण कोणते त्याच्यात दिसतं ना. के मध्ये कोणचे जाईल इंस्टावर गेले 1-2 मिलियन मध्ये, पण युट्यूबचे लय पोरं. ही त्रिशूला अवघड आहे. न टोचता वेदना देणारा काटा म्हणजे वजन काटा. हा पाठांतर ना गो. पाहिलं मम्मी ते पात्र पाहतो असे या जरा फ्रेम मध्ये. त्रिशू प्लीज तुझा आवाज कमी कर. तर आमच्या त्रिशूला पण असं होतं ना, कोणी आल्यावर काय करून काय नाही. सेम माझ्यासारखं, म्हणजे मला पण तसंच होतं. कोणी माझ्याकडे आलं ना, मला असं वाटतं यांच्यासाठी मी काय करू काय नाही, की त्यांना चांगलं वाटेल की वा किती छान छान आदर तिथे केलंय काय. ते बंद करते जरा वेळ ब्लॉग मागून भुनभुन चालेल ते नाही ते बंद कर. ते मागून मग तोच आवाज येईल ना सगळ्या ब्लॉग मध्ये. खाऊ दे ना रे, आम्ही बी खाता खाता किती बनवतो. पाहिले मस्त तुमची मिसळ घेऊन जाताना. दणक्यात वजन आहेत आमचे. तुला मी बारीक वाटते का नाही? थोडीफार झालेली वाटते ना. खूप खाते मी, खाऊन पिऊन बारीक होते. तुम्हाला आठवतं का मी हे सँडविच करून द्यायचं? आठवतं? स्पॉन्सर भेटत का ना येतात इन्स्टाला पण मी उद्या शाळा आहे. तू जात बाबा काय करताय बघ. व्ह्यू करून जातं रे, म्हणजे प्रोफाईल खराब. लोकांना वाटतं आमच्या जीवावर ही प्रमोशन करते आमच्या लाईक्स मुळे. पहिलेच एक तर इतके जळकुट होते, जॉईन लाईक सुद्धा करत नाही, कमेंट सुद्धा करत नाही, एवढे जळकुट. तर त्यात अजून प्रमोशन व्हिडिओ केले ते इतकी जळ आमच्यामुळे पैसे भेटतात का काय म्हणून मी आता प्रमोशन व्हिडिओ करतच नाही. मला डॉमिनोजचे पण बरेच ऑफर आले. थांब ना ग त्रिशू, थांब ना ग. अजून ते स्टार फिश वगैरे भरपूर असे. हा नाही एक आहे काहीतरी फिशच आहे. घाबरली ना मी, तुला काय दिसलं नाही. तिथं कोणीतरी आलं. वणीमध्ये बी बॅचलर्स राहता का? इंजिनियर. तिच्या फक्त
हिच्यामुळे मला ब्लॉग खूप एडिट करावा लागतो. ही कुठं काय बोलेल आणि काय करेल. घ्यायचंच नाही प्रेम मध्ये. ही आली ना आता, जा ना त्रिशू, तू नको येऊ फ्रेम मध्ये. मॅडम बघते तू किती वचवच करते. नाही टीचरला हा सेंड करायचा आधी. नाही, टीचर ऑलरेडी बघता आमचे ब्लॉग. मग टीचरने सबस्क्राईब करेल. मग बाय टीचरचं केलंय इंस्टाला फॉलो करा. इंस्टाचं नाही. हे काय ऐकताय, पिक्चर ऐकताय कशी गाणी म्हणून. शांत बस. बस शांत. बसले का शांत? गाडी फिरवून फिरव. फिरली का? ए, काय गेम्स खेळायचे जरा सुचवा ना. लिंबू चमच. असं वरती काहीतरी दोरीने अटकवायचं पण त्यांना नाही ना. काय पण दोरीने अटकवायचं आणि त्यांच्या हाईटच्या वर राहील पुढे मारून खायचं ते. बाबू लटकवायला पण सोय नाही लागली. तुम्ही असं खुर्ची उभं राहायचं ना, असं करायचं. हा ते त्यांना प्रेम म्हणायचं. हा शांत झाली. हा हिला कसं विचारायचे म्हणजे असं जायचं, असं झोपून जायचं आणि ते खाऊन घ्यायचं असं. आपण एकदा होम मिनिस्टरचे 2-3 पेजेस चेक करू. गेम्स कळतील आपल्याला. होम मिनिस्टर आणि सोयीचा जो तुमच्या तिघांचा वगैरे राहील ना असा. कानाला काय खेळता येणार? तुलाच खेळता येणार नाही तर हा तुला येतं सगळं खेळता बाई. तुम्ही कुठं बाहेर जायला होते मळ्यात कुठेतरी कानाला बाहेर पडतो सारखं. कालचाच भाऊ आज दुपारचा बाहेर निघाला होता भाऊ. दुपारीच पप्पा हिला सांगा मारून राहिली त्या पोरांना. खरंच लावण्यात आली. तिचे केस सोडले, याला मारलं. इकडे येऊन सॉरी कान धरून बोल. नाही नाही, इकडे फ्रेम मध्ये, जसं फ्रेम मध्ये मारलं ना, फ्रेम मध्ये सॉरी. इथे येऊन उठ बशी काढ पटकन. पटकन इथे. नाही तर ते खेळणार नाही. गेम मध्ये बी आम्ही तुला घेणार नाही. आम्ही रात्री सिंगिंगचे पण गेम खेळ. पटकन सॉरी दादा म्हण. इकडे इथे सॉरी दादा म्हण. दादा सॉरी दादा. तिकडे पाहून बोल. हा सॉरी दादा. दादा म्हण दादा. हा माफ कर मला. माफ कर मला. पटकन पटकन म्हणायचं. गेम मध्ये घेणार नाही आणि सँडविच पण भेटणार नाही. माफ कर मला. पुन्हा असं होणार नाही. ते उलट पेपर तुला. जोड रे आणि काय तर गाईज हे बघा मुलांसाठी सँडविच तयार आहे. एकदम हेल्दी मस्त ब्राउनिश झालेले. आता त्यांना मस्त कट करून देते. बोलवा मम्मी यांना. बोलवा ना मुलांना. हो चलो आज तो मजे ही मजे. ये छान आहे. त्रिशूला कळायला वेळ छान आहे ना. तर मंडळी मी आता मुलांसाठी बनवते मस्त डेझर्ट ब्रेडचं.
हे बघा असं दूध आटवायला ठेवलं आता, कस्टर्ड पावडर टाकून साखर टाकून, त्यानंतर ते थोडंसं असं घट्ट झालं ना मग मस्त ब्रेडवर ओतायचं ते, आणि त्यानंतर त्याच्यावर मस्त ड्रायफ्रूट पावडर म्हणजे काजू बदाम वगैरे टाकायचं, पावडर नाही असं डायरेक्ट किसून वगैरे टाकायचं, आणि याच्यात साखर पण टाकली खूप जास्त छान लागतं. बघूया कसं होतं आता. टॉक्शिक गुड्डूसाठी स्पेशल. तर काही यात नंतर मी टाकणार आहे पायनॅपलचं थोडंसं काय म्हणता फ्लेवर आणण्यासाठी, आणि त्यानंतर थोडी किशमिश, मग ब्रेडमध्ये ओतायचं एकदम लागणार आहे. बघूया कसं लागतं. थोडी अशीच कन्सिस्टन्सी ठेवू म्हणजे ब्रेड भिजेल. आता बंद करून देते मी. मस्त थोडं बटर टाकायचं आहे. आपण नाही कडक झालं तो बटर बिचारा. ठीक नको. रोज करून घेते मस्त पाव. कसं येतो कसं नाही आपण 4 पावांचं बनवूया. आवडतं नाही आवडतं. मीच पहिल्यांदा ट्राय करते. वरून पण थोडं बटर लावून काजू बदाम किसून ठेवलं. निघत नाही ते. बर्फ झाला बिचारायचं. तर आता हे बटर लावून मस्त मी त्यांना क्रंची केलं आहे. आणि आता हे मस्त असे रोज झालेले आपण याच्यात ठेवूया एकावर एक. टाकून घेऊया मध्ये. थंडी ना तर गरम सुद्धा गरम लागत नाही. आणि आता मस्त ते आपण याच्यावर टाकूया. आमच्या कानाला बॅकग्राऊंड म्युझिक देतो नाही. हे बघा मस्त असं टाकून द्यायचं. पूर्ण बाजूने भिजलं जाईल असं. पाव कसा गरम याच्यात पटकन मेल्ट होईल. पूर्ण ते ॲब्झॉर्ब करून घेईल पाव थोडा वेळ. जास्त लिक्विड टाईप नाही वाटणार नाही. आणि आता याच्यावरून जाणार आहे मस्त किशमिश काजू बदामाची. आता माहीत नाही हे कसं झालं आहे. वेस्ट ऑफ झालं तर मग चांगली चव देतं. जर चांगलं झालं तर आम्ही नेहमी बनवू. नाही झालं तर मग हे लास्ट टाईम होतं. दिसायला तर चांगलंच दिसतंय. बघूया कसं लागतं खाल्ल्यानंतर. कसं दिसतंय. तर गाईज आता आपण एक चॅलेंजिंग गेम खेळणार आहोत. तर त्यात असं आहे, माझ्याकडे आता जेवढे बलून्स आहेत तेवढे मी शोधून आणलेत. तर आम्ही इथे बलून्स टाकू आणि सगळ्यात जास्त पहिले तोंडाने फुगवायचे प्रत्येकाने. हा, ज्याचे त्याचे बाजूला ठेवायचे. कोणीच मिक्स करायचे नाही. हा माझा आहे तो माझा भांडायचा नाही. ज्याचा फुगेल त्याने तो फुगून गाठ बांधून बाजूला ठेवायचा. जो जास्त नाही मग ते गेम आहेत ना, भांडण्याचा प्रयत्न करायचा. जो जास्त फुगवेल गाठ बांधून बाजूला करेल तो प्रथम फेरीचा विजेता. हा, तर आपल्याकडे एवढे फुगे आपण फुगूया. हे पण गुड्डू ह्या साईडला टाकेल, अक्षित ह्या साईडला टाकेल, मी या टेबलाकडे टाकेल. त्रिशूचे मला माहिती किती फुगणार आहे. फुगलास तर तू आजीकडे ठेवायचा. तर आपण गेमला स्टार्ट करूया. माझ्या कानूला असे हिडीस पिडीस नाही करायचे कोणी. तर आपण आता इथे ठेवूया. अक्षित गुड्डू तर आपण इथे फुगे टाकूया आता. आणि आता एक एकच उचलायचं आहे. एक एकच उचलायचं. चला सुरू करा. गुड्डू फ्रेम, अक्षित फ्रेम मध्ये. अरे यार फक्त कानापासून लपवा. नाही 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 व्यवस्थित फुगायचं आपल्याला. त्याच्यानंतर ते बलून्सवरच गेम आहे दुसरा. अरे यार कानू नको कानू नको कानू नको. दर फुल फुगवलेला देते. फोडू नको. मम्मी याच्यावर लक्ष ठेवा. अक्षित एक मी हे फुटले.
म्हणतो का त्रिशा गेम काय चालू आहे? जो जास्त फुगेल तो विनर असणार. माझा 2. माझा 3. तिला गेम नाही कळत. तिला मम्मी दे ना तू. मी तर लेट घेऊन माझी गाठ पूर्ण माझे 4 पूर्ण. त्रिशू सगळे उष्टे करून नको ठेवू यार. मम्मीला घ्या ही काही गेम मध्ये नाही कामाची. हे पण सगळे फुगे उष्टे करून ठेवले. मम्मीला घ्या ना तिकडं फुगे मम्मी आम्हाला गेम नाही खेळू दे. मी नंतर माझे किती झाले? अक्षित आणि मी टॉपचे खिलाडी आहेत. बाकी सगळे कच्चे लिंबू आहेत. किती झाले तुझे? माझे 2. अरे अरे गेम एकीकडे कानाचा आणि त्रिशूचा उद्योग एकीकडे. तिचे नक्की 2 झाले मम्मी. 3 4 5 6 7 8 9 हिचे 2 आहेत आणि माझे 7 तुमचे 7 हे काय करायचं? माझे 2 आहेत म्हणजे माझे 8 आहे, अक्षितचे 7 आहे आणि हिचे किती आहे? 2च आहेत आणि त्रिशू लिंबू. हा तर आता दुसरा गेम असा असणार आहे. हा आता दुसरा गेम तुला खेळता येईल. एकदम पटापट खेळता येईल. दुसरा गेम असा असेल की हे बलून्स आहेत ना, आपण असं बसायचं बलून्सवर. बसून लवकर फुटतील मम्मी. नाही पिना घ्यायच्या. नाही पिना काय इझी नाही करायचं आपल्याला गेम. तर हे बघा दुसरा गेम असा असणार. हा नाही ग बाई पाय ठेवून. तर आता बसून हे बलून्स कोण जास्त फोडतं मी काउंट करते. तुम्ही 3 खेळा. बसून फोडायचं. दुसरं चिटिंग नाही करायची. चला बसून फोडा. ए बाप त्रिशू फोड नाही खाता. त्रिशू फोड ना. अगं हिला खेळताय की मुसू लाडतो. अयो आओ गेम चालू आहे. गेम आओ खेळ चालू आहे. खेळ. पप्पाला वाटलं काय झालं. अगं त्रिशू फोड. ही रडली ना म्हणून पप्पा घाबरले. तर अक्षित विनर आहे. त्याला वजन लागतं. वजन. आता जो सगळ्यात आधी घाण वेचेल तो विनर. सगळ्यात जास्त घाण ज्याच्याकडे तोच विनर. आता फायनल हळूहळू. आणि मी शुभूला त्याच्यासाठी चॉकलेट आणायला सांगेल. तर पहिल्या राऊंडची विजेती मी होती. दुसऱ्या राऊंडची विजेता अक्षित होता. आता तिसरा राऊंड बघू कचऱ्याचा कोण विजेता आहे. अगं तुला खेळता येत नाही मग काय करणार? ते पण खाली हे पा असं आहे. म्हणून आम्ही चॅलेंजिंग गेम खेळत नाही. कारण आमची त्रिशू अशी. आता नको फोड जाऊ दे. आता काय तुझं वजनच नाही. हे आता अक्षितचं दाखव कुठं तुझं. जाऊ दे तू कुठंच जिंकली नाही. आता नको फेकू ते याच्यातच टाका.
तर 2 राऊंड अक्षित जिंकलाय, 1 राऊंड मी जिंकले कारण दुसरा गेम मी खेळलीच नव्हती. आणि आमची त्रिशू अजून पण प्रयत्नात आहे की तिच्याकडून एखादा तुला आणि आमच्या कानूने फोडूच दिला नाही. पाय पुढे घे, पाय पुढे घे. प्रयत्न चालू आहे. तर गाईज तुम्हाला गेम कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सापडलं मी जिंकल्या राऊंडला. तर आपण अक्षितला रात्री गिफ्ट देऊया, ते पण दाखवेल काय गिफ्ट आहे. तर विजेता आहे जाऊन रे विजेता. चला तर गेम खेळून पण झाला आणि स्वच्छता पण झाली. तर असा आमचा गेम होता, अगदी सिंपल. मजा आली का पोरांना? एकदम भारी. केक खायचा आहे ना, थांबा. भूक म्हणून भूक लागावी म्हणून गेम खेळला होता की भूक लागेल मग आपण केक खाऊया. तर गाईज आता आम्ही खाणार आहोत डेझर्ट. मस्त. थांब तुझी थांब, अगं थांब, तसंच नाही खायचं, वाटीत देते मी. गपचूप बसतो थोडा वेळ, गपचूप बसतो. तर ते कटिंग होऊन नाही राहिलं. चाकू आणायला पाहिजे होतं. आणू का? तुला सापडेल का? कुठे? करते मी, जाऊ दे थांब. कसं झालं? छान आहे, आवडलं. आमचा कानू पण राहिला लाळ उठून. त्रिशू कसं झालं? काय कानू, थांब ना, मी देते, थांब. तर मुलांना आवडलंय मस्त डेझर्ट, एकच नंबर झालंय बोलताय.